किंवा 10 पण असू शकतात, कारण मी पण राज्यसभेत आहे. तर 9 पैकी 10 खासदारांचा आकडा हा योग्य आहे आणि तो आकड्यात गफलत करू नका. 9 पैकी 10 किंवा 11 पण असतील तर ते आकडे जरा समजून घ्या. कोणीही कुठे जात नाही, ज्यांना जायचं ते गेले. सगळे पक्षाबरोबर मजबूतीने उभे आहेत. आता काय निवडणुका नाही आहेत. लोकसभेच्या निवडणुकांना जवळजवळ अजून 3 वर्ष आहेत आणि सर्व खासदारांचे आमचं शिवसेना पक्षप्रमुखांचं संवाद सुरू आहे. आता तृणमूलमध्ये फूट पडली, 20 खासदार फुटले, 22 खासदार फुटले. आम्ही म्हणतो नावं दाखवा ना, जी तुम्ही नावं दिलेली आहेत लोकसभा अध्यक्षांना, ते अद्याप का जाहीर करत नाहीत? अमित शहांची ही एक स्ट्रॅटेजी असते, एक वावटळ निर्माण करायची. फुटले 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 ज्यांना फुटायचं आहे ते फुटतात. तुम्ही त्यांना जरी पायघड्या घातल्यात तरी जी बेईमानीची मानसिकता, जो किडा एखाद्याच्या अंगात शिरला की तो कॅन्सरप्रमाणे संपूर्ण शरीर पोखरतो, मन आणि मेंदू पोखरतो. मग तुम्ही 35 35 36 36 40 40 वर्ष जरी पक्षात सर्व पद उपभोगलीत तरी कोणत्याही कारणानं लोक बाहेर हल्ली देशभरात जाताना मला दिसत आहे. त्याला कारण निवडणूक आयोग आणि देशाचे गृहमंत्री, ईडी, सीबीआय आणि न्यायालय. जोपर्यंत ह्या संस्था निष्पक्षपणे काम करत नाही तोपर्यंत अशा प्रकारची तोडफोड आणि फूट ही होत राहणार. पण विनायक राऊत एकीकडे जाहीररित्या मान्य करतात की त्यांना संपर्क साधला. कोणाला? विनायक राऊतांना? विनायक राऊतांना संपर्क साधला असं त्यांनी निवेदित मराठीला प्रतिक्रिया दिली. बस साधू द्या ना संपर्क. संपर्क साधला म्हणून काय झालं? विधानसभेमध्ये एकत्र बसतात, संसदेमध्ये एकत्र बसतात, संपर्क होतच असतो. तुम्ही म्हणतात की नजीकच्या काळात आता काही निवडणुका नाहीत, त्यामुळे हे काही शक्य नाही. पण आता पंतप्रधान आणि अमित शहांचं मुख्य लक्ष असेल नारी सन्मान विधेयक संसदेत मंजूर करणं, त्याबरोबर जी मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आहे त्यासाठी जो नंबर गेम अगदी बोलायचं तर काय घंटा नारी सन्मान योजना. काल मध्य प्रदेशमध्ये ज्या प्रकारे मीनाक्षी नटराजन या नारीचा अर्ज बाद केला, हा काय नारी सन्मान झाला? ज्या बेकायदेशीर पद्धतीनं, नियमबाह्य पद्धतीनं एक गांधीवादी प्रामाणिक नारी मीनाक्षी नटराजन हिचा अर्ज अमित शहांच्या दबावाखाली मध्य प्रदेशमधून फेटाळला. काँग्रेसचं निवडून आणणं इतकी ताकद असताना सुद्धा कोणत्या कारणाने फेटाळला ते त्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये एक काहीतरी एक गुन्हा लपवला असं ते एफ-आय-आर लपवला. मुळात हा एफ-आय-आर नाहीच आहे. तेलंगणामध्ये कुठल्या तरी एका प्रकरणामध्ये त्यांना एक नोटीस आली होती. हा एफ-आय-आर नाहीये, लक्षात, हा एफ-आय-आर नाहीये. तरी